चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज व्हॅलेंटाईन डे निमित्त बऱ्याच काळातून 1000चा आकडा यूपीएससी ऍडनं क्रॉस केला। 1056 जागेची ऍड आहे आणि ह्या ऍडला आपल्याला माहित आहे की एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी जे पास आहेत आणि शेवटच्या वर्षात आहेत ते प्रत्येक जण अप्लाय करू शकतात। त्याच्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, का तर आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण या ऍड बद्दलची माहिती मी शुद्ध स्वच्छ मराठीमध्ये तुम्हाला देणार आहे। त्याच्यामुळे कुठे याला स्किप करू नका। पुढच्या वर्षी भले यूपीएससी द्यायची असेल तरी हे शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे प्रथमतः एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या आपल्या या व्हिडिओची सुरुवात करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी ऍड पडलेली आहे, 14 फेब्रुवारीला ऍड पडलेली आहे। या ठिकाणी यूपीएससी ची परीक्षा आहे। जगातील सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट भारताची मानली जाते। त्याचं कारण आपल्याला माहिती आहे की एवढं मोठं पद डायरेक्ट कधीच कुठल्या देशात भरलं जात नाही आपला देश सोडून, म्हणून या पोस्टला फार मोठं महत्व आहे। तर www.upsc.gov.in वरती आजच्या तारखेपासून म्हणजे 14 फेब्रुवारी पासून 5/3/2024 पर्यंत ऍप्लिकेशन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत। त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे आहेत ते ह्या डेट मध्ये फॉर्म भरायचे। आता ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं पहिला मुद्दा लक्षात घ्या की सर्व प्रकारचे कॅन्डिडेट जे डिग्री उत्तीर्ण आहेत त्या डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहेत ते इथं फॉर्म भरू शकतात, काय विषय नाही। आता यामध्ये लक्षात घ्या की इथं फॉर्म भरताना मुद्दा काय तुम्हाला सांगतो की ओटीआर प्रोफाईल नावाचा प्रकार आहे। म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, यूपीएससी ला दरवर्षी नवीन फॉर्म भरावा लागायचा, परंतु मागच्या वर्षीपासून या ठिकाणी एक अकाउंट बनवलं जातं, जसं एमपीएससीचं बनवलं जातं तसं पाहिलं तर तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्हाला साईट ओपन केल्यावर असं दिसेल बघा। पहिला मुद्दा लक्षात घ्या, एक्झामचं नोटिफिकेशन आज आलेलं आहे 14 तारखेला। या ठिकाणी 26 मे ला एक्झाम होणार आहे, एकाच दिवशी एक्झाम होणार आहे, पूर्व परीक्षा त्यानंतर मुख्य राहील, त्याबद्दल आपण नंतर बोलूया। तर या ठिकाणी ऍप्लिकेशन 5 मार्च पर्यंत संध्याकाळी भरायचं आहे। ही बेसिक माहिती लक्षात घ्या। प्रोफाईल भरताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या ते मुद्दा लक्षात घ्या। पहिलं, तुम्ही साईट ओपन केल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म भरताना अशा प्रकारचं पेज ओपन होईल। गेल्या वेळेस फॉर्म भरला असेल तर ओटीआर ला क्लिक करा, ईमेल आयडी टाकून या ठिकाणी ओटीआर नंबर येईल तुम्हाला, काय हरकत नाही। माहिती तुम्ही भरलेली असेल त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे फक्त, बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुमचे असतील। गेल्या वर्षी भरलेल्यासाठी सांगतो, गेल्या वर्षी भरलेल्यांना त्याची आयडिया आहे। ज्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचंय त्याने न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं। न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे नेम, व्हेरीफाय नेम अशी जी संपूर्ण माहिती आहे तुमची, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन रोल 10वीचा, सिक्युरिटी क्वेश्चन, म्हणजे हे तुम्हाला सहजरित्या लक्षात येईल। फॉर्म भरताना ही सगळी माहिती फिलअप करायची आणि त्यानंतर तुम्हाला देखील एक ओटीआर आयडी मिळेल आणि ओटीआर आयडी टाकून लगेच ते समोर तुम्हाला दिसेल आणि तिथून तो फॉर्म पूर्णपणे तुम्ही भरून घ्यायचा आहे। आता बघा या ऍड मध्ये अजून एक महत्वाची बाब असे फोटो। आता यावेळेस काय बघा, आपण कुठल्याही एक्झामला कुठलाही फोटो अपलोड करतो, पण यूपीएससीने यावेळेस सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्या दिवशी फॉर्म भरायचा आहे त्याच्या किमान मागच्या 10 दिवसापर्यंतचाच फोटो चालेल, नाहीतर तुम्ही 10वीत काढलेला फोटो आज अपलोड करचाल असं नाही। म्हणजे रिसेंटचाच फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, एकदम असा स्ट्रिक्ट समोरा फोटो आहे। या ठिकाणी पूर्ण फोटोच्या स्पेस मध्ये, म्हणजे आपण फोटोग्राफ म्हणतो ना, फोटोग्राफच्या स्पेस मध्ये 3/4 म्हणजे 66% हिस्सा आपलं शरीर पाहिजे, नाहीतर मागं मंदिर दिसतंय, मागं या ठिकाणी कुठं तलाव दिसतोय असं नाही। म्हणजे एक चांगला पासपोर्ट स्टँडर्ड साईजचा फोटो तुम्हाला इथं रिसेंट मध्ये काढलेला पाहिजे, हा विषय इथं लक्षात घ्यायचा आहे। तर इथं हा फोटो काढून घ्या, त्यानंतर तिथं फॉर्म भरा। काय अडचण आली तर इथं अकॅडमी तुम्हाला सदैव हेल्पला तयार आहे, आपली काय विषय नाही। त्यानंतर बघा 21 प्रकारच्या पदासाठी ही ऍड आहे। किती? 21 प्रकारच्या पदासाठी। सगळ्यात जबरदस्त पद म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस IAS आहे, त्यानंतर इंडियन फॉरेन सर्व्हिस ज्याला परकीय राजदूत आपण म्हणतो, हे IPS इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, आणि त्यानंतर अशी 21 प्रकारची पद आणि 21 प्रकारच्या पदाच्या टोटल आपण पाहतो 1056 जागा पडलेल्या आहेत। म्हणजे जागेंची संख्या भरपूर आहे। इथं एमपीएससी सारखं नसतं की डेप्युटी कलेक्टरच्या एवढ्या जागा, डीवायएसपीच्या एवढ्या जागा, इथं असा सिस्टम नाही। या ठिकाणी ते त्या वेळेस हे सिस्टम तिथं बरोबर करतात, त्याचा आता आपल्याला जायची गरज नाही। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं
तर इथं मुद्दा लक्षात घ्या की फॉर्म भरताना पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याला या ठिकाणी 4 प्रकारचे सेंटर आहेत. सेंटर नंबर 1 आहे छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद, हेही सिलेक्ट करू शकतात, किंवा नाशिक हेही सिलेक्ट करू शकतात, किंवा पुणे हेही सेंटर सिलेक्ट करू शकतात, आणि नागपूर. अशा प्रकारची 4 सेंटर जे आहेत हे 4 सेंटर या ठिकाणी गौतम बुद्ध नगर नागपूर बरोबर आहे. तर हे 4 सेंटर महाराष्ट्रात आहेत. या 4 सेंटर वरती तुम्हाला जे जवळ पडते सेंटर पूर्व परीक्षेला, जे 26 मे ला तुमची पूर्व परीक्षा आहे त्याच्यासाठी हे सेंटर तुम्ही निवडू शकता. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. त्यानंतर मुख्य परीक्षा पूर्व तुम्ही पास झाल्यावर महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी मुंबई हे सेंटर देण्यात येतं. कोणतं? मुंबई हे सेंटर देण्यात येतं. तसं निवडायचं म्हणलं तर तुम्ही मग दिल्ली, पटना कुठं काय असेल ते तुमच्या पद्धतीनं निवडू शकता. पण आपल्या राज्यात राहून पोरं शक्यतो मुंबई हे सेंटर निवडतात मुख्य परीक्षेसाठी UPSCच्या. का तर या ठिकाणी 1056 म्हणजे जवळजवळ 15 ते 16,000 विद्यार्थी मुख्यला पात्र होत असतात. हा विषय इथं लक्षात घ्या. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ज्याला UGC न मान्यता दिलेली आहे डिग्री म्हणून. अशी कोणती डिग्री, मुक्त विद्यापीठ असो किंवा कोणती डिग्री असो, ही डिग्री तुम्हाला पास असलेले विद्यार्थी आणि शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी सुद्धा हा फॉर्म भरू शकतात. परंतु शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना अट अशी असते की त्यांनी मुख्य परीक्षेच्या वेळेस आपली डिग्री सबमिट करायची आहे. बरोबर आहे. म्हणजे मुख्य परीक्षेच्या वेळेस त्याची डिग्री आली पाहिजे. असं काय नाही की तुम्हाला या ठिकाणी पदवीचं प्रमाणपत्र लागतं, मार्कशीट असेल तरी सुद्धा फॉर्म भरता येतो, काय विषय नाही. आता इथं जर लक्षात घ्या तर ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 6 अटेम्प्ट आहेत. म्हणजे ओबडधोबड किती वेळा UPSC देता येत नाही. जे ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांनी 6 अटेम्प्ट त्यांच्यासाठी आहेत. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर जे OBC कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी 9 अटेम्प्ट असतात. आणि PWD जे आपण पाहतो म्हणजे हँडिकॅप कॅन्डिडेट त्यांना सुद्धा 9 अटेम्प्ट आहेत. आता ते म्हणजे जनरल मधले असतात, EW असतात, OBC असतात, सगळेच असतात, त्यांना 9 अटेम्प्ट आहेत. त्यानंतर SC आणि ST यांच्यासाठी अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत, वय संपेपर्यंत अटेम्प्ट आहे, वय संपेपर्यंत अटेम्प्ट आहेत. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या की साधारणतः इथं फीज काय जास्त फीज इथं काय प्रकार नसतो. इथं एवढी काय फीज म्हणजे पेएबल आर रिक्वायर्ड 100 रुपये या ठिकाणी नेट बँकिंग वरून आहे. या ठिकाणी तेवढी फीज पेड करायची आहे. फारसं काय इथं विषय नाही. ऑनलाईन फी पेमेंट करू शकता 100 रुपये या ठिकाणी फी पेमेंट आहे तुम्हाला, जास्त पेमेंट नाही इथं. हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर त्यामध्ये एकंदरीत 3 टप्प्याची परीक्षा ही तुम्हाला माहित आहे. 3 टप्प्यातला पहिला टप्पा असतो त्याला सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणतो आपण. ऑब्जेक्टिव्ह टाइप परीक्षा आहे. या ठिकाणी सेम राज्य सेवा पूर्वचा पॅटर्न आणि हा पॅटर्न सेम आहे. फरक फक्त तिथं इंग्लिश आणि हिंदीमध्ये क्वेश्चन आहेत. त्या ठिकाणी गोल करून उत्तरले ते तो ऑब्जेक्टिव्ह आहे. याची मुख्य परीक्षा असते, त्यानंतर याचा इंटरव्ह्यू असतो. या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर इथं पूर्व परीक्षा जी आहे त्या पूर्व परीक्षेबद्दल मी तुम्हाला साधारणतः काय गोष्टी सांगतो बघा. पूर्व परीक्षेमध्ये जर आपण विचार केला तर पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे जी 26 मे ला पूर्व परीक्षा आहे त्याबद्दल लक्षात घ्या. याला पेपर 1 आहे. हा पेपर 1 जो आहे हा 100 प्रश्न यामध्ये विचारले जातात. 200 मार्कासाठी हा पेपर असतो. आणि पेपर 2 जो आहे हा पेपर 2 ज्याला CSAT म्हणतात, 80 प्रश्न विचारले जातात, 200 मार्कासाठी आहे. आता यामध्ये लक्षात घ्या पेपर 2 हा तुमच्यासाठी क्वालिफाईंग पेपर आहे. क्वालिफाईंग म्हणजे यामध्ये 200 पैकी 66 मार्क पडले तर तुमचा पेपर 1 चेक होतो. म्हणजे लक्षात घ्या पेपर 2 ची मार्क तुम्हाला पूर्व पास होण्यासाठी लागत नाहीत, फक्त क्वालिफाय होण्यासाठी लागतात. आणि लक्षात घ्या पेपर 1 वरती तुमचं मेरिट लागतं. आणि साधारणतः दरवर्षीचं अनुमान आपण काढलं तर या ठिकाणी 100-200 पैकी 105 ते 120 च्या मध्ये हे मेरिट लागतं. म्हणजे तुम्हाला एवढा अभ्यास पाहिजे,
पेपर 1 मध्ये आपल्याला माहित आहे की इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यघटना आहे, या ठिकाणी चालू घडामोडी आहेत, सायन्स आहे, हे विषय आहे, याच्याबद्दल आपण डिटेल बोलू. फक्त लक्षात घ्या 26 मे ला ही पूर्व परीक्षा असेल. ही परीक्षा पास झाल्यावर तुम्ही या ठिकाणी पोहोचता मुख्य परीक्षेला. ज्या मुख्य परीक्षेमध्ये या ठिकाणी आपण पाहतो रायटिंगची मुख्य परीक्षा आहे. टोटल 1750 मार्क सिलेबस वरती मी डिटेल मध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे रायटिंगची. आणि त्यानंतर पुढे 275 मार्काचा इंटरव्ह्यू आहे आणि 2025 मार्क ही टोटल पकडली जातात आणि त्यावरती मेरिट लावलं जातं आणि मेरिट नुसार IAS, IPS, IPS अशा प्रकारच्या तुम्हाला पद दिली जातात. हा मुद्दा लक्षात घ्या. आता इथं मुख्यला ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे जे 12 भानगड येत्या याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. आता फक्त मला यामध्ये सांगायचं होतं 1056 पदाची ऍड आलेली आहे. या ठिकाणी जेवढा तुम्हाला जोर लावता येतोय तेवढा तुम्ही जोर लावा. आणि ज्या विद्यार्थ्याला वाटतंय मराठीतून या ठिकाणी त्यांना तयारी करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी डेफिनेट, का तर मुख्य परीक्षा तुम्ही 100% मराठीतून इंग्लिशचा पेपर सोडला तर बाकी सगळे पेपर मराठीतून लिहू शकता. हा विषय लक्षात घ्या. तर इथं आपली अकॅडमी सदैव तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार राहील. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.